त्यानंतर आपल्याला हे वालाच्या शेंगा टाकायचे सर्व. तर बघू शकता मित्रांनो पोपटी आपली. तर मित्रांनो बघू शकता मस्त अशी आपली पोपटी तयार झाली आणि शेंगा पण मस्त शिजल्या. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील गोरले तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या चॅनलवरती. तर खूप दिवसांनी मित्रांनो व्हिडिओ बनवतोय, कारण का आज सुट्टी पण आहे आणि आपण आपल्या चॅनलवरती खूप दिवस झाले व्हिडिओ टाकत नव्हतो, कारण का टाईमच नव्हता मित्रांनो. जॉब असल्यामुळे आपल्याला व्हिडिओ बनवता येत नाहीत. तर आज सुट्टी आहे आणि सुट्टी आहे म्हटलं तर चला काहीतरी आपण बनवूयात, कारण का यूट्यूबवरती खूप जास्त आता व्हायरल पोपटी होते. तर आणि आपण आता मुंबईमध्ये राहतोय, तर आपण आता मार्केटली वगैरे पोपटी काय बनवणार नाहोत. आपण आता साधीच कुकरमध्ये कशी बनते पोपटी ती बघणार आहोत आणि आपण फर्स्ट टाइम बनवतोय, कधी अशी पोपटी बनवलेली सुद्धा नाही आहे. तर बघणार आहोत कशी बनते ती. त्यासाठी जे साहित्य लागतं, पावटीचे शेंगा वगैरे, चिकन, अंडी, ते सर्व आता घेऊन येतो. आता आम्ही आता जाणार आहोत मार्केटला. तर बघूयात, हा आपला पहिला प्रयोग असणार आहे की कसा होतो तो बघूयात. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवतो कशा पद्धतीने आम्ही बनवतोय ती. कारण तर मित्रांनो मार्केटमध्ये आम्ही आता पोचलोय. कसे आहे? 30ला पाव. हो आम्हाला पावच पाहिजे. चांगलेत बघ, द्या पाव द्या. अरे फूल भरलेले दाणे वरती दिसतात. हा काय सिंगाडा आहे काय? ते हरभरा आहे. हा हरभरा. इकडे बघ गावठी भाजी. हे घेऊया पाव किलो. त्या टाकायचे. 30ला 1. तर मित्रांनो हे सर्व पावट्याच्या शेंगा वगैरे आम्ही मस्त असं स्वच्छ धुवून घेतो पाण्यामधून आणि नंतर आपल्याला पोपटी सुद्धा लावायचे. तर मित्रांनो बघू शकता इकडे आपलं चिकन स्वच्छ धुवून घेतलंय. वालाच्या शेंगा वगैरे, अंडी पण आहेत आणि इकडे शेंगा आहेत तुरीच्या आणि इकडे मका आहे. हे सर्व आपल्याला पोपटीमध्ये लावायचं आहे आता. तर त्यासाठी चिकनला वगैरे मसाला वगैरे आपण लावून घेऊयात. शेंगांना पण मीठ मसाला सर्व लावून घेऊयात. तुम्ही बघू शकता अद्रक लसूण पेस्ट टाकले इकडे. त्यानंतर आपल्याला तिखट मीठ सर्व टाकायचे. सर्व सिंपल साधे सोपे असे मसाले आहेत ते आपल्याला ॲड करायचे त्याच्यामध्ये. तर हे मीठ आपलं लिंबूसुद्धा त्याच्यावरती थोडं पिळून घेऊ. आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर असं यशा बघू शकता अशा पद्धतीने कलर आलाय आणि आपल्याला यांनासुद्धा आता तिखट मीठ लावून घेऊया सर्वांना. तर यालासुद्धा मित्रांनो आपण तिखट मीठ हळद सर्व लावून घेतलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. ह्याच्यावर सुद्धा आपल्याला तेल 2 चमचे टाकायचे आणि त्यानंतर हळद, तिखट आणि मीठ असं करून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर हळद टाकले आणि तिखट, मीठ. आपण मक्याला सुद्धा आता असं हळद, मीठ, तिखट लावून घेतले. तुम्ही इकडे टॉमी बघू शकता, टॉमी फ्लेवर. तर मित्रांनो बघू शकता सर्व सामान आपलं रेडी झालं आहे पोपटीसाठी. इकडे चिकन पण, इकडे अंडे आहेत
तुरीचे शेंगा यांना सर्व तिखट मीठ हळद वगैरे सर्व लावून घेतलं आहे आणि आता आपल्याला कुकरमध्ये सेट करून घ्यायचे. तिकडे मक्याची पानं आहेत, इकडे पुदिना आहे आणि इकडे केळीचं पान घेतलं आहे. कारण का मेन म्हणजे पोपटीला कसं बांबरोटीची पाला लागतो, कारण तो बांबरोटीचा पाला आपल्या इकडे आता मुंबईमध्ये अवेलेबल होणं अशक्य आहे. तर त्यासाठी आपण सगळं घेतलं आहे. बघू शकता मक्याची पानं, इकडे पुदिना आणि केळीचं पान घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता पोपटी ह्याच्यामध्ये सेटअप करायचे. तर मित्रांनो आपण आता पोपटी लावायला सुरुवात करतोय. तर आपण आता हे पहिलं केळीचं पान आहे, त्याला तेल वगैरे लावून घेतलंय मस्त आणि आता आपण सर्वात अगोदर टाकणार आहोत खाली, कारण का खाली लागलं नाही पाहिजे ते. त्यानंतर आपल्याला खाली मक्याची पानं टाकायचे. अशा पद्धतीने टाकावी इकडे खाली. अशा पद्धतीने आपल्याला सर्व मक्याची पानं लावून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला हे वालाच्या शेंगा टाकायचे सर्व खाली. वालाच्या शेंगा टाकायचे. त्यानंतर आपल्याला चिकन टाकून घ्यायचंय. चिकन टाकून घेतलंय मित्रांनो. त्यानंतर आपल्याला परत शेंगा टाकून घ्यायच्या, ज्या तुरीच्या शेंगा त्या टाकून घेऊया. पैकी असं सर्व लावून घ्यायचं. त्यानंतर अंडी आहेत, अंडी लावून घेऊया. इकडे मका आहे, मका सुद्धा आपण टाकून घेऊया त्याच्यामध्ये. त्यानंतर या पानाने परत आपण झाकून घेणार आहोत सर्व या टाईप मध्ये. अशा प्रकारे बंद करून घ्यायचे सर्व. आणि हा आपला मित्रांनो फर्स्ट टाइम आहे, आपण कधी पोपटी बनवली नाही. आपण बघणार आहोत कशा पद्धतीने बनते ती, आणि तुम्ही सुद्धा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि चला आता आपण झाकण वगैरे लावून घेऊ आणि गॅसवरती ठेवूया. थोडं स्लो गॅसवरतीच ठेवूया, म्हणजे खाली लागलं नाही पाहिजे तो. चला तर आपण डायरेक्ट आता गॅसवरती पोपटी ठेवूया. बघू शकता मित्रांनो पोपटी आपली शिजले मस्त. मित्रांनो बघू शकता मस्त अशी आपली पोपटी तयार झाली आणि शेंगा पण मस्त शिजल्यात. पावट्याच्या शेंगा पण मस्त शिजल्यात आणि इकडे चिकन पण बघू शकता एकदम सॉफ्ट झालंय. मस्त झालंय मित्रांनो एकदम. मित्रांनो तुम्ही पण अशी पोपटी घरी बनवून बघा. म्हणजे जे मुंबईला राहणार आहेत ते प्रॉपर असे कुकरमध्ये बनवू शकतात, आणि जे गावाला आहेत ते मडक्यामध्ये भांबरुडीचा पाला वगैरे वापरून चांगली बनवू शकतात. आणि मुंबईला कसं पॉसिबल नाही आहे ते भांबरुडीचा पाला वगैरे सर्व जमा करणं. तर त्यासाठी आम्ही असा थोडक्यात मस्त पोपटीचा आनंद आम्ही घेतलाय. तर तुम्ही सुद्धा असा पोपटीचा आनंद घेऊन बघा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर, लाईक, कमेंट जरूर करा. धन्यवाद मित्रांनो.